मनसर प्रतिनिधी आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज। श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि संचलित कमलजादेवी विद्यालय कळंबच्या SSC 1989 10वी बॅचच्या 40 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्रित येत स्नेह मेळावा कळंब येथील क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले सभागृह येथे गतकालीन शालेय आठवणींना उजाळा देत उत्साहात संपन्न केला। यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य शोभना खडके ह्या होत्या। जवळपास 35 वर्षांनी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्रित येत मेळावा साजरा केला। यावेळी गुरुजनांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संविधान उद्देशिका यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली। तत्पूर्वी सर्व गुरुजन व माजी विद्यार्थ्यांची शालेय परिसरात प्रभात फेरी काढत परस्परांशी संवाद साधला। अनेक वर्षांनी एकत्र आल्याने अक्षरशः गळाभेट घेत गुरुजनांच्या पायावर नतमस्तक होत विद्यार्थी गप्पांत रंगून गेले होते। पुन्हा विद्यालयाच्या वर्गखोलीमध्ये सर्व एकत्रित येत हजेरीपटानुसार उपस्थिती घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला। तत्कालीन ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे प्रार्थना म्हणताना गुरुजन व विद्यार्थी अगदी तल्लीन झाले होते। यावेळी निमंत्रित सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम हिवराळे, बाळासाहेब ढेपे, मुख्याध्यापक खंडू दाते, सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ पोंदे, क्रीडा शिक्षक रमेशलाल खिंवसारा, आदर्श शिक्षिका सुरेखा भालेराव, जयश्री भारती, संगीता कोळपकर सासवडे मॅडम, विद्यमान प्राचार्य अरुण जोशी, आदर्श शिक्षक संतोष कानडे, संजीव भालेराव सर, पोलीस पाटील मंगल काळे, उद्योजक रमेश कानडे, वैजंती काळे, मोहन धनोरे, विमल डोके, नंदकुमार पंदे, प्रकाश वरपे, अजित भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व शिक्षक वृंदांचा आकर्षक फेटा बांधून विशेष सन्मानचिन्ह, शाल आणि गुलाब पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनाही फेटा बांधून ऑक्सिरिया सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले। अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना भावुक होत श्रीमती शोभना खडके मॅडम म्हणाल्या, माझी 34 वर्षाहून अधिक सेवा कळंबमध्येच झाल्याने माजी विद्यार्थ्यांशी अद्यापही नाळ जुळून आहे। या गावाशी आम्हा गुरुजनांचे आपुलकीचे नाते आहे। या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता बाळगत नेहमीच सामाजिक बांधिलकीची भावना जपत दातृत्व निभावले आहे। आईवडिलांप्रमाणेच गुरुजनांचे उपकार मनुष्य विसरू शकत नाही, हेच तुम्हा विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यातून उमगते। असेच एकीने वागत एकमेकांना सहकार्य करत शाळा गावच्या प्रगतीसाठी कार्यरत रहा। यावेळी गुरुवर्य शांताराम हिवराळे, सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब ढेपे, शिक्षिका सुरेखा भालेराव, उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर, गुणवंत शिक्षिका वैशाली छावत, उद्योजक किशोर भालेराव, भिकाजी थोरात आदींनी आपली मनोगते व्यक्त केली। वैभव पोखरकर यांनी तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना हे गीत गात धमाल उडवून दिली। सन 1989च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कमलजादेवी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब यांना प्रत्येकी 11,151 रुपयांची देणगी देण्यात आली। यापुढेही दोन्ही संस्थांना भौतिक सुविधा पूर्तीसाठी व विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी सहकार्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले। स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आदर्श शिक्षक उद्योजक रविकिरण डोंगरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ भालेराव, अभियंता अरुण पाटोळे, चेअरमन मारुती भालेराव, बागायतदार कुमार कहडणे, युवा नेते कुमार भोगसे, व्यावसायिक किशोर देशमुख, दत्तात्रय थोरात, संजीवनी मेहर, सुरेखा कुमकर, शोभा तांबोळी, मुकुंद भालेराव, अरुण अल्लाट, संतोष भालेराव, विश्वनाथ वरपे, दत्तात्रय भालेराव, देवीदास डोके, सुनीता शिंदे, मुक्ता निगोट, सुरेखा ताजने, मनोज कानडे, देवीदास भालेराव, गोरक्ष साहने, दिनकर भालेराव, भोलानाथ पडवळ यांनी विशेष प्रयत्न केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बाळासाहेब थोरात, सूत्रसंचालन साने गुरुजी, पुणे जिल्हा कथामालेचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वाती शिंदे यांनी मानले। सामुदायिक पसायदानानंतर सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे।
भारत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, मुंबई पासून तर आसामच्या इम्फाल नागालँड पर्यंत तुम्ही आम्ही सगळे एकतेच्या सूत्रात बांधले आहोत. या संविधानाच्या प्रास्ताविकेचं पूजन सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी ठेवलं आहे. माझा हाच गणपती बाप्पा, हीच माझी सरस्वती माई. आणि म्हणून या प्रास्ताविकेचं पूजन करण्यासाठी, क्रांतिज्योती सावित्रीच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी माझ्या सगळ्या गुरुजनांना या ठिकाणी विनंती करतो, आपण या ठिकाणी यायचंय आणि प्रतिमा पूजन करायचं आहे. तुम्हाला आठवत बदलून गेलं, पूजनानं आणखी उत्साह वाढला, पण ही थोडी झालं जरा तुमच्या मनाला आमच्या मनाला चटका देऊन गेली. उद्या आपण सगळेजण आग्रह आहोत, उद्याचं कोणी पहिले माहित नाही, परंतु दादा ताई आणि गुरुजनो तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेत आम्हाला संस्कार केलेत आणि आपणही सारे आपापल्या आरोग्याची काळजी घेत आपला परिवार, आपली वस्ती, आपलं गाव, आपला समाज म्हणजे भारतीय म्हणून म्हणतोय मी, सारे एकमेकाची काळजी घेऊया, आनंदाने जीवन व्यतीत करूया. आणि आता आपण येतोय मुख्य कार्यक्रमाकडे. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारले अशा आदरणीय खडके मॅडम, तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. आपण विठ्ठल मंदिरापर्यंत गेलो, आपण सगळेजण पुढे आलो, वडाच्या झाडाखाली विसावलो, पण आदरणीय खडके मॅडमची पावलं रेंगाळतच राहिली, कारण त्यांचं बरंचसं आयुष्य या भूमीमध्ये गेलं आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांचे मुलं त्यांच्याकडे शिकली, त्यामुळं खूप काय आठवणी आहेत, त्यामुळे ते बोलताना व्यक्त होतीलच. परंतु आजच्या कार्यक्रमाचं अधिष्ठान आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे याची पण जी ब्रीदवाक्य आहे ज्या संस्थेचं, रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आहे, ही जी संस्था आहे ना, सगळ्या गुरुजनांना माहीत असेल. आदरणीय चांदमल भाऊ बोरा यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. परंतु त्या सगळ्या संस्थेची पायाभरणी करण्याचं महत्वपूर्ण काम करणे स्वातंत्र्य सैनिक केशवराव खडके होते. त्या केशवराव खडकेंची ही सुकन्या आणि तुमची आमची आश्रयदाती, तुमच्या आमच्या आदर्श वृत्त ज्यांनी आपल्याला दिलंय आणि त्यानुसार आपली वाटचाल चालू आहे. आदरणीय खडके मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मित्र, महिला गुरुजनांचा सत्कार आपण महिला भगिनींच्या हस्ते करूया. आणि या ठिकाणी स्वातीताई भालेराव आणि वैजंताई थोडा दोघी नवीन ते तुम्ही दोघींनी पुढे यायचे आणि आदरणीय मॅडम सन्मान. एक इकडनं घुसा मॅडम, जागेवर थांबा, एक इकडनं घुसा, एक तिकडनं घुसा. शिक्षण लक्षात आहे विश्वासराव मॅडम, हा त्यावेळी सांगतो भावांनी काय लक्षात ठेवले. आणि यानंतर याच शाळेमध्ये मी पाहिलंय काम करतो आणि सर हे अश्रू आनंदाचे आहेत, तुम्हाला आम्हाला प्रेरणादायी आहेत. हे अश्रू जपून ठेवा, आम्हाला याची मोत्याची फुलं झालेली पाहिजे आहेत. आणि हे मोती दिसतात ना, या सगळ्या हुडकण्या आणि हिरं बंद जपण्यासाठी तुम्ही घेऊन आलात आपल्या वडीलना. धन्यवाद, धन्यवाद सर. आणि यानंतर बोला काळ बनला होता, म्हणजे काही खेळून बाकी त्यामुळे नाही, तो बुक केलेला असल्यामुळं कार्य बाळू सुकले काय बर का. आणि दौंडच्या नामवंत हायस्कूलमध्ये काम करते या वैशिलताई, तुमचं स्वागत. पाठीमागे जा बरं तुम्ही, आमच्या सरांना स्थानापन्न केल्यानंतर. आदरणीय कोळपकर मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी झाला आहे. कोळपकर मॅडम धन्यवाद, धन्यवाद. टाळ्या वाजवूया आपण सरांसाठी. त्यामुळं माझ्या मला समजून तुझी समजून दिली आणि तिने आणखी आनंदाची बाब दिली. काही येताना एकटी नाही आली, आदरणीय खिवसर सरांना घेऊन आली. खिवसर सर, तुमचं या प्रांगणामध्ये स्वागत. आदरणीय खिवसर सर सन्मान करण्यासाठी या ठिकाणी नंदकुमार पंदे आणि मोहनराव धनोडे आपल्याला विनंती आहे की आपण दोघांनी पुढे यायचे. हे दोघ दोन बाजूला बाजू एक एक, हा येस. धन्यवाद. कृपया सरांनी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि सगळ्या विद्यार्थी मित्र हा सत्कार
लगेच ना नाव घेतात. मॅडम असू द्या, एक मिनिट आम्ही बोलत ते आता इथं धोरण बाळासाहेब कानडे या ठिकाणी मी विनंती करतो. तसेच आता जे फोटोग्राफी करतायत ते वैभव पोकरकर यांचाही सत्कार आम्हाला ज्यांनी घडवलं खडके मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हॅलो. निश्चितच या ठिकाणी वैभवजी पोकरकर या ठिकाणी छायाचित्रकार फोटोग्राफी याच्यामध्ये अतिशय माहिर आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आणि मधुसूदन का अविनाश चला या सावकाश द्या शांतीबाई ना. आले का सगळ्यांचा सन्मान झालाय असं समजतो. निवृत्ती भालेराव वरपे का भाले धन्य आम्ही झालो यात वादच नाही म्हणून वैभव तुझे धन्यवाद. मॅडम तुम्ही पुढे आम्हाला शिकवलं. वैशंताई बिका प्लीज सर. आणि मला महसूस होतं की तुमच्या हृदयातही भरपूर 3 तालुक्यांमध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव आणि संगमनेर 4 तालुक्यात काम केलं आणि मला वेगवेगळे अवॉर्ड मिळाली. हा आनंद मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आणि याच्या ऑफिसला जायची आणि खडके मॅडमची बदली फिरवून द्या म्हणायचे आणि माझी बदली फिरवून आणायचे. मी इथेच रमले. 36 वर्षापैकी 32 वर्ष मी कळंबमध्ये सर्व्हिस केली. माझी बहुतेक सर्व्हिस इथेच झाली. सरांनी सांगितल्यामुळे 2 पिढ्या तर नक्कीच आम्ही शिकवल्या. एक मुलगा म्हटला होता की मॅडम आमचे बाबा पण तुमच्या हाताखाली शिकलेले आहेत. तर माझं मन कुठल्याच शाळेत बहुळला, आर्वीला, वडगावला बिलकुल माझं मन रमलं नाही. इथून जेव्हा वडगावला माझी बदली झाली तर कॅटलॉग मी माझ्या कॅटलॉगची सगळी नावं मला पुढच्या महिन्याचा कॅटलॉग करायला कॅटलॉग घ्यावा लागत नसे. बापाच्या नावासहित माझी नावं पाठ असायची. मी कॅटलॉग न घेता पुढच्या महिन्याचा कॅटलॉग करायची. आणि वडगावला मी तुम्हाला मुलांना सांगते की वडगावला मी अशी ओळीनी बेंच वाईज अशी मुलांची नावं आठवायची, रडायची. मी माझ्या वडिलांना म्हणलं मला नाही वडगावला सर्व्हिस करायची. माझी बदली नाही करून घेतली तर मी राजीनामा देईल म्हटलं. आणि 95 साली माझी भोसरीला बदली झाली. 13 महिने बिनपगारी मी घरी राहिले. बिनपगारी. त्या काळातला 1 लाख रुपये पगार बुडला 95 सालचा. पण तेही माझ्या वडिलांना मी म्हटलं मला कळंबला बदली करून घेतली तरच मी सर्व्हिस करीन, नंतर मी राजीनामा देईन. आणि मी खरोखरी राजीनामा आणायला पाठवला. मग बोराभाऊंना वाटलं ह्या काय भोसरीत जात नाहीत आणि बोराभाऊंनी परत कळंब दिलं मला. तर असं मी जरी कळंबला असले तरी मी कळंबमध्येच राहते. माझं मन रमत नाही अजिबात. जसं काही खेड माझं गावच नाही. मला वाटतं मी कळंबचीच आहे. आणि माझं मन इतकं गुंतलेलं इथे की या भूमीत आलं तरी माझं मन भरून येतं. काय कोण असतं खींच आहे, कशिश आहे तुमच्या मातीमध्ये. आणि मी तुमच्यातच गुंतलेली आहे अजून. दशक्रियेला जर तुम्ही नाही ना आले तर पिंडाला कावळं शिवणारच नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य लक्षात घ्या की तुमच्यात आम्ही देव बघितलेला आहे. आणि खरोखरी तुमच्याशिवाय तुमच्यासारखे विद्यार्थी कुठेच नाही, खरंच नाही कुठे. इथे बसलेल्या सर्व शिक्षकांना विचारा, कळंबसारखे विद्यार्थी नाही. 12वीच्या मुलाला सुद्धा जरी डोळ्यांनी दाबलं ना तर तो मान वर करून बघणार नाही. इतकी नम्रता फक्त कळंबच्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि IQ सुद्धा कळंबचाच खरंच खूप हाय IQ आहे. इतकी बुद्धिमान मुलं सुद्धा मला कुठल्या शाळेत सापडली नाही. आणि इतकं वळण, इतके संस्कार सुद्धा नाही सापडले. माझे वडील मला वकील व्हायचं म्हणत होते. फार नाराज झाले. मी म्हटलं मला नाही LLB करायचं. मी म्हटलं मला शिक्षकच व्हायचं.
खऱ्याचं खोटं खोट्याचं खरा करायचा धंदा वकिलीचा मला नको म्हटलं. आणि जिती जागती चैतन्य फुलं समोर असतात. मला शिक्षकच व्हायचं आणि मी BA होऊन लागले, मग BEd केलं आणि हिवराळे सरांनी सांगितलं, आम्ही बरोबर मराठीचं MA केलं. मी गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे युनिव्हर्सिटीची. युनिव्हर्सिटी फर्स्ट झाले. हिंदीचं शाळेला शिकायला आणि शाळा शिकवित असताना खडके मॅडम किंवा ढोके मॅडम मला दूध देऊ लावला. तो विसरण्याच बघा नाही एवढं बोलून ऐका ना, आता वैभव यांना बोलतो हे सगळं घेतात. मोन सर, मोन मोन Thank you.